आणि खसखस किती? खसखस अर्धा किलो. हा झालं. गुळाची ढेप एक. आणि हे बघा, जी काय फळं असतील का नाही ती सगळी फळं अर्धा अर्धा किलो. सगळी? आणि मग पोरीनं काय खाल्लेलं नाही असं व्हायला नको. अहो सगळी फळं खाल्लेलं बाळासाठी चांगलं असतंय असं म्हणतात. बर आणतो. अजिंक्य पैसे आहेत ना का देऊ मी? नाही नाही आहेत माझ्याकडे, जातो मी. बर बर. आणि हे बघा, त्या सुरज्याला अजिबात पैसे देऊ नका, त्याचा सगळा हिशेब आहे माझ्याकडं. बर. अजिंक्य हे घ्या पिशवी. आणि सगळं सामान व्यवस्थित आणा. मम्मी अगं जरा बस शांत, पाणी पी. का आणून देऊ? का ग, तुला काय झालं कुचकेवानी बोलायला? बसते का जरा? अनवाय ग, माझं बोलणं कुचक्यासारखं वाटायला लागलं का तुला? तुला जरा तरी अकलीचा भाग आहे का ग? जेडे, माझी अक्कल काढायची नाही बर का? अगं मग नाही तर काय. अगं जणू स्वतःचा नातू होत असल्यावानीच करायला लागलीस की. तुला परवा पण बोलली होती मम्मी, नातवाचा आईबाप कोण आहे एवढं विसरू नकोस. जेडे, काय ग तुझं सारखं सारखं? तुझा का रोख आहे त्यांच्यावर? तू कशाला एवढा खर्च करतेस त्यांच्यावर? त्यातून तुला जरा तर काय मिळणार आहे का? उलट हाय त्यातलंच जायचं. अगं जेडे, मी काय खर्च करते तेव्हा? सगळं तर अजिंक्यच करतात. अगं अजिंक्य करतायत, मम्मी एक विचार कर, त्यांनी इतक्यात चान्स का घेतला असेल? म्हणजे आत्ताच का? नीट विचार कर बरं जरा. असं काय आहे तेव्हा? अगं असंच आहे, हे सगळं बळकवायचा प्लॅन आहे त्यांचा. म्हणजे आता तू त्यांचा नवीन घराचा प्लॅन उधळून लावला का नाही, ते त्या दोघांच्या बी डोक्यातनं गेलं नाही बर का. आता हे नातवाचा हत्यार पुढं करून कोड कोड बोलून मग ही घरदार शेती भाती सगळं त्यांच्या नावावर करून घेतील बघ. असं करतील वय ते खरंच? घ्या हीच घोळ्यात घेतले का नाही त्या शितलीने तुला? ती काय घोळात घेते मला? आत्ताच तर म्हणलीस ना ती असं खरंच करेल का. याचा अर्थ तुला असंच वाटतंय ना की ती असं काही वागणार नाही म्हणून? म्हणजे एकूण एकच की. अगं मम्मी हेच बघ की, एकदा तरी तिच्या घरचे म्हणले का की आम्ही तिला माहेरी घेऊन जातो? अगं पैलट करीन माहेरी जाते हे रिवाजच आहे. नाही, एक नंबरचे खाली मुंडी पातळ धुंडी आहे ती पवारांची. सगळं कसं फुकटात होतंय का नाही तेवढंच बघतात बघते. बरोबर म्हणतीस तू. ह्या बाळणपणाचा खर्च आपण का करा? देतीच बघ तिला माहेरी पाठवून. म्हणजे कसं, ही घरातनं बाहेर बी जाईल आणि तुम्हाला तुमची जागा बी मिळेल. नाही तिला तिकडे नाही पाठवून द्यायची आपण. का? हीच तर कळत नाही बघ मम्मी तुला. अगं तिला माहेरी पाठवून दिल्यावर कसं चालेल? हाय का आता त्याने काय होणार आहे तेव्हा? अगं बघ अजिंक्य सगळे पैसे तिकडे पाठवतील. तिच्या घरच्यांना तर काही ना काही कारणच पाहिजेत अजिंक्यकडे मागायला. पण ती जर हितच राहिली तरच अजिंक्य पैसे देतील तुझ्याकडं. मग का आता काय करायचं? तिला राहू देत हितच, पण तिचं सगळं तिच्या घरच्यांना करून पाठवायला सांगू हित आपल्या घरी. वय तेवढं तर करा की म्हणा. जाऊन बोलतीस बघ आता. जेडे, बरं झालं बघ तू बोललीस, माझी गुणाची पोरती. बघा त्या भैयाला हेच तर कळत नाही, सगळं कसं शांतपणे करायचं असते. आता शितलीला त्रास होणार आणि कळणार पण नाही कोणी दिला ते.
काय भाऊजी कुठं निघालाय? हे सामान घ्यायला चाललोय. कसलं सामान? तेच की हे घरातलं. आज्या मला फुल कॉन्फिडन्स आहे हं? कुछ तो गडबड है. आहे का? आता यात काय गडबड आहे? मग काय विशेष आहे का? अरे विशेष कुठलं काय, जायची तयारी केली पाहिजे ना. मी इथं नसतो तरी बाकीचं सगळं मलाच बघायला लागणार आहे. व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. वेळच्या वेळी जेवण, शांत झोप, तक अजिबात करायची नाही. अरे कसं असतंय, आपण खुश राहिलो तर पुढचं सगळं नीट होणार ना. हा बर. आणि राहुल्या, हा आजपर्यंत घरातून निघताना कधीच मी मागं वळून बघितलं नाही. पण आज ड्युटीवर जाताना बाहेरच निघणार नाही बघ माझं. आज्या काळजी नेमकी कोणाची घ्यायची, तुझी का शीतलची? नाही ते आज्या आता खरं खरं सांग, मी काका होणार आहे ना? मला शंका होती, मग घरात का नाही काल तवाच वाटलं होतं मला. आज्या भावा लय आनंद झालाय मला. कॉंग्रॅच्युलेशन भाऊजी, अहो तुम्ही मिशन कंप्लीट करायला लागलाय. मी काका होणार आहे. आता कोण दिसतो काय कुणाला? आता काका होणार आहे. ओरडू नको, ऐक, ओरडू नको. बघ 3 महिने कोणाला सांगायचं नसतंय. मी कोणाला सांगितलं नाही, तू उगाच गावभर करशील काय? नाही 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 नाही, मी आता कुणाला सांगत नाही. मी आमच्या आईला पण सांगत नाही. तर हा, आता शीतलची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आज्या मी आहे ना, तू काळजी करू नको. अरे काका आतापासून तयार लागला म्हणून समज, तू बिनगर राहा. राहुल्या, आता ना घरातलं सगळं मार्गाला लागेल बघ. बाळाच्या यानं घरातले लय खुश आहेत. होय, अरे मी तर भावाला लय खुश आहे. घरी कधी येणार घरी कधी येणार घरी कधी येणार. आपण एवढे लाडू करतोय खरं, पण तिनं खायला पाहिजे बाई. खाणार की, नक्की खाणार बघा. तिची ही सासू समोर बसून तिला खायला घालते का नाही बघा. पुष्पा बस ग. वय वय. मग काय चाललंय आज्यांचं? हे आजी आहेत बघा, मी तर काय नाही. तर अगं वाटत जरी नसलीस का नाही तरी बी आजीच आहेस, एवढं ध्यानात ठेव. बर ते जाऊ दे, लाडू खाणार का वळणार? नाही नाही, तुमचं चालू दे. म्हणलं जरा चक्कर मारून यावी आणि आज्यांचं काय चाललंय काय नाही ते बी बघावं. काय विचारू नका बघा, कधी रशीतली घरी येते ना, असं झालंय बघा आम्हा सगळ्यांना. ती आल्याशिवाय काय आम्हाला चैन पडणार नाही. आता परवा तर तुम्ही म्हणला की नाही म्हणून राहू दे तिथंच. अगं म्हणजे आम्ही आपलं ते सहजच. मला तर वाटलं खरंच म्हणताय का काय. पण हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवती, आमच्या पोरीची काळजी आम्ही घेऊ. आम्ही काय तिला इकडे सोडणार नाही बर का. अहो पण होय, ऐका तर. हे बघा, मी तुमचं ऐकूनच घेणार नाही तर. अहो घरी जीजी आहेत, मी आहे, झालं तर जेडी आहे, आणि माझं सोडा हो. जीजीच तिला पाठवतात का बघा. असं कसं होय? असं कसं? आम्ही आपलं तिला काय काय करून खायला घालू, तिची काळजी बी घेऊ. उगाच तुमच्यावर ताण नको. काय बी नेट पडत नाही आम्हाला. आणि उषा वहिनी, तुम्हाला जर वाटलंच का नाही तिला काय तर खाऊ पिऊ घालाव तर तुम्ही करा आणि तिकडेच घेऊन या की. तसं बी आमचं घर कुठे लांब आहे तवा, आणि झालं तर ती बी कवा कवा इकडे येत जाईल, हाय का नाही. मी तर म्हणते शीतलीच्या बाळणपणासाठी का नाही फेडरेशनचं अध्यक्ष पद सोडून द्यावं. आता शीतलीला काही हे आवडायचं नाही, पण मी सोडणार आहे बाई. अहो तसं कशाला करताय? शीतलीला काय लागेल ते आम्ही बघायला आम्ही आहोत की, आणि तिला काय आवडेल ते खायला बी घालू. आता तुम्ही पडल्या आया,
तुम्हाला काही नाही म्हणायला येतंय वय तवा, पण कसं आहे, शीतली लय अवकळ आहे अहो, लईच धडपडी आहे, म्हणून जरा काळजी वाटते मला. आणि कसं आमच्या इथं तिला सवय झाली ना, म्हणून हीच सांगायला आली होती मी. हा, म्हणलं आता तुम्ही तिला न्यायला येणार आणि मी असं काहीतरी बोलणार, म्हणून म्हणलं आधीच सांगून यावं बाई. बर चला, जाते मी बर का. अगं निघालीस बाई? होय जाते की, अहो लय कामं पडल्यात. पुष्पाताई, आलंच आहे तर लाडू घेऊन जा. दे ग सुमन. मला का नाही तुमचं हीच लय आवडतं बघा, प्रत्येक गोष्ट कशी मनापासून करता, मग परिस्थिती कशी का असाना. हे घ्या. चला येते. पुष्पा किती बदलली ना वय की, एवढ्या आनंदानं आपल्या घरी पहिल्यांदाच आली असेल. तर ती आली की मला टेन्शनच यायचं बाई. पण त्यांना खरंच आनंद झालाय बरं का बाळ होणार आहे कळल्यापासून. असं असतंय बघा, म्हणून म्हणतात की नाही ते पाळणा लवकर हल्ला पाहिजे, ती काय उगच नाही. ह्या एका गोष्टीमुळे बाकी सगळ्या गोष्टी किती सहज सोप्या झाल्यात नाही. शीतलीचा नवरा आर्मीत आहे म्हणल्यावर मला कसं तरीच वाटत होतं. आता किती बी झालं तरी आपलं माणूस जवळ नाही म्हणल्यावर जरा मनाला लागतंयच की. पण आता बाळ आलं ना की शीतली आणि बाळ दोघं बी एकमेकात रमून जातील बघ अगदी. नाहीतर ती जैडी आणि भैया तिथं आहेत म्हटल्यावर शीतलीला किती अवघडल्यासारखं व्हायचं त्या घरात. पण त्याचं काही टेन्शन नाही आता. पहिला पुष्पाताई पण कशा कुचक्यासारख्या वागायचे ते संग, पण आता त्या पण प्रेमानं वागतात. हे आपल्या शीतलीच्या पत्त्यावरच पडलं म्हणायचं की. काय लावलंय, एक गोष्ट पट्ट्यावर पडा नाही बघ आमच्या. अहो भैया काय झालंय? काय व्हायचं राहिलं अजून? काय व्हायचं राहिलं अजून सांग ना मला. नुसती चिडचिड व्हायला लागली बघ माझी. तू आज इथं जाईपर्यंत वाट बघायची होती ना, किती दिवस वाट बघायची. त्या आजाला फक्त इथनं जाऊ दे, मग बघ आम्ही शीतलला कसं धडा शिकवतो ते. अहो भैया तुम्ही जरा शांत राहा, तुम्ही अजिबात गडबड करू नका. ह्या वाट बघण्याच्या नादामध्ये शीतलच्या बाळाचे लंगोट बदलायची वेळ येईल. तसं बी त्या घरात राहून आमच्यावरती तीच वेळ येणार. ह्याच्यासाठी आमचं राजकीय करिअर पण लावलंय का? ह्याच्यासाठी आमचा बंगला सोडलाय का? मुळात ती शीतल प्रेग्नेंट होऊच कशी शकते? अहो भैया तुम्ही असं कसं म्हणू शकता? काय कसं म्हणू? हा बोल रे. पैसे पोचलं नाही ते अजून. कानात बोट घालून गाणं म्हण. हा मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. हा अरे देतो की, कुठं पळून जाणार का आम्ही? अहो भैया आता थांबलो आम्ही पण ना, 2 महिने झालं. असं कसं चालेल? अहो टाइम टू टाइम दिलं पाहिजेत ना पैसे. तुमची आई साहेब आहे ती, सगळी नीट काळजी घेतोय आम्ही. अहो आता औषध पाणी बी आमच्याच पैशानं चाललंय या. हा देतो, बघतो काय तर. नाही भैया बघतो नाही, द्याच आता. अहो आमच्या पण अडचणी आहेत ना, त्या समजून घ्या ना तुम्ही. एकटाच येतो म्हणलं ना, मग देतो. पुढचं रान नको आणू. आणि आई साहेब नीट आहेत का? एकदम भैया व्यवस्थित. मुलीशी बोलायचं म्हणतायत. कुणाशी बोलू नका देऊ. होय होय पैसे पाठवून देतो आम्ही. काळजी घ्या साहेबांची. होय होय एकदम ठेवतो. आईला हे एक प्रकरण सांभाळायला लागते. झेंडा भल्या कामाचा तू घेऊन निघाला, काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निकलत. भैया कोणाशी बोलत होते आणि मला कळू दिलं नाही? मायला मला माहित नाही असं कुठला मॅटर आहे नेमका. शीतल, अजिंक्य आले का ग? आलेत की, आतमध्ये आहेत, मगाशीच आले. हे बघ, ठीक आहे.
अगं तुझ्या घरातल्यांनी तुझ्यासाठी लाडू दिल्यात. ही खाऊन का नाही तुला चांगली ताकद येईल. रोज खात जा बर का. आणि हे बघ बुरशी लागून देऊ नको अजिबात. मामी, आता मी आई होणार हे कळल्यावर तुम्ही म्हणा, माझ्या घरातली म्हणा, सगळे किती खुश झाले होतो. अगं आई होण्यासारखं सुख नाही बाईला. बाई पण सार्थ होतं असं म्हणतात. जयश्रींना मूल होणार हे कळल्यावर बी तुम्ही इतकेच खुश व्हाल. आणि भैयाच्या घरातले बी. वय अगं होय ग. अगं जयडी अशी माझ्या समोर असती पण माझ्या डोसक्यात कधी बी विचार आला नाही बघ. खरंच जयडी जर प्रेग्नंट झाली का नाही तर तिच्या घरातली सगळी लई खुश होत्याल बघ. भैयांच्या आईचा तर राग असा निवळून जाईल आणि नातवासाठी का होईना पण त्या तिला घरात घेत्यालच हाय का नाही. हो मामी, मी आपला असंच म्हणत होते. माझ्या मनात असं काय बी नाही. आणि बरोबरच बोललीस की काय चुकीचं आहे त्यात. हो अजिंक्यांनी मला आधीच सांगितलंय की भैया आणि जयश्रींच्या गोष्टीमध्ये तू पडू नकस. आता तुम्ही मला ह्याच्यामध्ये घेऊ नका. शिकले तुला नाही मध्ये घेत मी पण माझ्या पाठीशी तर राहशील. आणि हे बघ मागल्या टायमाला नाही का आपण दोघींनी मिळून काही कमी करामती केल्यात का सांग बरं. आदर्श सासू आदर्श सून. अगं माझी आदर्श सून आहेस तू. एकदम भारी आयडिया दिलीस बघ मला. आयडिया मी नाही दिली, तुम्हाला सुचले बर का. अगं शिकले मी नाही तुझं नाव मध्ये घेत. तू नको टेन्शन घेऊस. धर, तू लाडू खा. शिकले तिच्या डोहाळ जेवणाला नाही वय करत का होईना पण म्हातारी येईलच बघ. आणि एकदा का जयडीला पोर झालं त्या पोराला पहिल्यांदा हातात घेतलं की म्हातारीला असं भरून येईल. आणि मग आनंदाच्या भरात ती नातवाच्या हातात 2000ची नोट देईल. नोट? दागिना? वय 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 ती दागिना ओवळून हातात देईल. आणि मग नंतर 5वीला जयडीला भारीतली साडी, बारशाला सगळा हेर माहेर होईल. आणि मग कौतुकाने ती त्याला घरात घेऊन जाईल. आणि मग एकदा का नातू दुडू दुडू पळत आला आजी आजी म्हणून हाक मारली की मग म्हातारी सगळं कसं त्याच्या नावावर करल बघ. आणि मग बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला माझा जयडीचा आणि भैयांचा बाळाच्या सहितच हॉल मध्ये फोटो लागतोय का नाही बघत. मामी तुम्ही एवढं सगळं म्हणताय खरं पण तुम्हाला असं वाटतंय की खरंच असं होईल म्हणून. अगं का नाही होणार, नक्की होणार आणि असंच होणार. लिहून घे. घेतलं. आता तुम्ही म्हणताय तर होईलच की. आणि खरंच जयश्रींना बाळ व्हावं असं जयश्रीने मनात आणलं का नाही तर सगळं सुरळीत होईल बघा. शितले एक काम करतेस का तू जा आणि जयडीशी बोल. तिला म्हणाव घे आता चान्स. मी नाही. अहो मी बोलले तर माझा नवरा मला घरातनं बाहेर काढल. ते काय काढतात. मी हाय की इथं तुझी सासू. तू कशाला काळजी करतीस. तू जाऊन बिंदास बोल. मी कसं? अगं कसं म्हणजे? नाही म्हणजे तसं बोलाय काय नाही, बोलले असते पण मला कोणी सिरियसली घेणार नाही बघा. मला तर काय वाटते माहितीये कसं आहे मोठी माणसं बोलली की दबाव पडतो ना. तुम्हीच बोला फक्त घरात कुणाला सांगू नका. कुणाला नाही सांगत. आणि उद्याच बोलती बघ. काय व्हायचंय का नाही ते उद्याच एकदाच होऊन जाऊन दे. हा तुम्ही बी खावा आता. तुमच्या बी अंगात ताकद पाहिजे का नाही. आता 2-2 नातवंड सांभाळायला लागणार की. गप तुझं आपलं काय तरच. मम्मी
तुमच्या मनात आलंय असं जर झालं तर त्यो भैया कायमचाच त्याच्या घरी जाईल आणि माझ्या डोक्याचा ताप बी मिटल.